President Honorable Basavaraj Mangalore, respected Chief Guest Dr. Mule, my dignitaries on the dais, respected staff members of this institution, आणि ज्यांच्या प्रेमाखातर या जगाचं साम्राज्याला ठोकर मारण्याचा मोह व्हावा त्या माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींनो, गेली 2 दिवस तुम्ही इथे उत्सव साजरा करीत होतात, जल्लोष साजरा करीत होतात. त्यात काही लोक जिंकलेत, काही हरलेत. पण हरलेल्यांनी हिरमुसलं होण्याचं कारण नाही. मी जेत्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पण जे हरलेत त्यांना सांगतो, मी माझ्या मुलींना नेहमी सांगतो की जेत्याच्या सभेत जाऊन टाळ्या वाजवण्याचा आनंद घ्यावा. एक दिवस तुम्ही सुद्धा जेते व्हाल. मित्र हो, सोबत असणाऱ्या काट्यांचाही स्वीकार करावा. सूर्याचं उगवणं आपण जेव्हा स्वीकार करतो तेव्हा त्याचं मावळणं सुद्धा आपण स्वीकार करावं. जन्माचा आनंद उत्सव मनवतो तेव्हा मृत्यूला सुद्धा आपण स्वीकार करायला पाहिजे. सुखासोबत दुःखाची स्वीकार हे आपल्या मनात, याची आपण आपली तब्येत, आपल्या मानसाला, आपल्या जडणघडणीला, त्या स्वभावाला आपल्या त्याची सवय करून घ्यायला पाहिजे. पण परत एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या 2 ओळी कालच्या प्रमुख वक्त्यांनी जे सांगितलं की त्या वाळूच्या विहिरीत जो माणूस हरवला असता, ज्याला एका शेतकऱ्याने, स्कॉटिश शेतकऱ्याने वाचवलं, त्या विस्टन चर्चिलच्या 2 ओळी तुम्हाला सांगतो. इन डिफीट, डिफायन्स अँड इन विक्टरी मॅग्नॅनिमिटी. आयुष्यातल्या संघर्षात, आयुष्यातल्या प्रत्येक युद्धातला सामोरं जाताना जेव्हा तुम्ही पराभूत व्हाल, परास्त व्हाल किंवा जिंकाल, तेव्हा या 2 ओळी तुमच्या सोबत असू द्या. इन डिफीट, डिफायन्स अँड इन विक्टरी मॅग्नॅनिमिटी. जेव्हा हराल तेव्हा मायूस न होता, हिरमुसला न होता, हारून चुपचाप खाली मान घालून न बसता, ज्याने तुम्हाला हरवलं त्याला पुन्हा हरवण्याचं, पराभूत करण्याचं सामर्थ्य तुमच्या अंगात असू द्या, अंतरात असू द्या. आणि जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा जेत्याला, विजेत्याला शोभेल अशा बडे मोठ्या मनानं, औदार्यानं, मॅग्नॅनिमिटी, औदार्यानं त्याला माफ किया, छोड द्या असं म्हणा. अनेक रिसेशनच्या गोष्टी होत आहेत, जॉब जात आहेत, मेल्टडाऊनच्या गोष्टी होत आहेत. तुम्ही आतून घाबरलेला, प्रत्येक जण विचारतो की जॉबचं काय होईल. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगत असतो, जिंकायचं की हरडत बसायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला फक्त आम्ही मदत करू शकतो. प्रत्येकाने आपापलं हे ठरवायचं असतं. एका छोट्याशा एका माणसाची तुम्हाला मी गोष्ट सांगतो, ती सगळ्यांना तुम्हाला माहित असेल. मी जेव्हा सुरू करेल तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या माणसाचं नाव तुमच्या ओठावर येईल. गरिबीच्या लायब्ररीवाल्यांनी त्याचे पैसे मागितले म्हणून 8 दिवस त्याला एका शेतकऱ्याच्या शेतावर नांगर हाकावा लागला, मजुरी कमावी लागली आणि त्याला त्याचे पैसे द्यावे लागले, तरी तो मनात हारला नाही. त्याचं दिवाळं निघालं तरी तो हारला नाही. त्याने असेंब्लीचं इलेक्शन लढलं, तो पराभूत झाला तरी तो मनात हारला नाही. इतकी तेजस्वी मुलं माझ्या कॉलेजमध्ये आहेत, मला त्याचा अभिमान आहे. नसेल त्यांना माहिती करून देतो की तो पुन्हा त्यांनी बिझनेस सुरू केला, त्या बिझनेसमध्ये सुद्धा त्याला दिवाळं निघालं त्याचं, तरी तो खचला नाही, हारला नाही. त्यांनी काँग्रेशनल इलेक्शन लढवलं, त्यातही तो पराभूत झाला तरी मनाने हारला नाही. पुन्हा त्यांनी बिझनेस सुरू केला, त्या बिझनेसमध्ये त्याचं पूर्ण दिवाळं निघून गेलं. ही वॉज बँकरप्ट, रस्त्यावर आला तरी तो खचला नाही, हारला नाही. सारख्या बलाढ्य महाशक्तीचा सगळ्यात पॉप्युलर जग आजही ज्याचं कोटेबल कोट्स देतो तो प्रेसिडेंट अब्राहम लिंकन आहे. तुमच्या आतही ती धगधगती ज्वाला तुमच्या आत पाहिजे. तुमच्या आत सुद्धा तो महानायक आहे. त्यांचं नाव तुम्ही वॉज अ वंडरफुल म्युझिक त्याचं नाव घेतो. तुम्ही जी विंडो उघडता ना, विंडोमध्ये जी सिम्फनीज आहेत मेलोडियस, ते बेथोवेनची आहेत. आणि बेथोवेन बद्दल कोणाला माहिती आहे का काय होतं ते? कोण सांगू शकेल उभा राहून? त्या माणसाने जगातलं सगळ्यात सुंदर असं संगीत कंपोज केलं. मिल्टन बद्दल कोणाला माहिती आहे? जसं आपलं बालकवी होते, हिरवे हिरवे गार गालीचे बालकवी, निसर्ग कविता करणारे, इंग्रजीमधल्या उत्कृष्ट नेचरच्या पोएट्री ज्यांनी लिहिल्या, निसर्ग कविता ज्यांनी लिहिल्या, त्या मिल्टन बद्दल कोणाला माहिती आहे? तो जन्मांध होता, तो आंधळा होता. ज्या माणसाला जी अवयव नव्हती त्या क्षेत्रात त्यांनी अप्रतिम जगाला दिपवेल अशी कामगिरी केलेली आहे मित्र. जो आंधळा होता त्यांनी निसर्ग कविता लिहिल्या, जो बहिरा होता त्या माणसाने उत्कृष्ट असं म्युझिक सिम्फनीज कंपोज केल्या. काय आहे आपल्या आत,
काय चैतन्य शक्ती तुमच्या हात आहे की जिला या संपूर्ण अवयवांची गरज नाही. तो अदम्य उत्साह तुमच्या आत असायला पाहिजेत मित्र. पण एक गोष्ट मी जाता जाता तुम्हाला सांगतो मित्र हो, परिस्थितीशी झुंजारपणे सामना करण्याची शक्ती असायला पाहिजे. जे परिस्थितीशी हातमिळवणी करतात किंवा परिस्थितीसमोर लाचार होऊन माना दुखवतात, त्या रामोजी सुभेदाराच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मत नाही मित्र हो. होत नव्हता. त्या साम्राज्याला परास्त करण्याचं ताकद असलेला माणूस महात्मा गांधी लाचार लोकांच्या घरात जन्मत घेत नसतो मित्र. पहिला स्वातंत्र्याचा लढा रयतेसाठी लढला, तो जिंकला आणि स्वराज्य ज्या माणसाने दिलं ते महाराज छत्रपती सुद्धा लाचारांच्या घरात जन्मत नाही मित्र. तांबडे सर आज हजर नाहीत, नाही तर त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगितलं असतं की जे यश शॉर्टकटने मिळतं, जे तुम्हाला शॉर्टकटने यश मिळालेले लोक म्हणतात की आम्ही शॉर्टकटने यश मिळालं, ते शॉर्टकटने मिळालेल्या यशाच्या मागे क्राईम असतं. नाही, मारियो फोझोचं वाक्य. अशा प्रत्येक यशाच्या मागे एक क्राईम असतो. आपल्याला पोलीस कोठडीकडे नेणाऱ्या मार्गाचं यशही नकोय. सत्तेचा अध्यक्ष झाला ज्या माणसाच्या प्रेरणेने, त्या महात्मा गांधींच्या यशाच्या मार्गावर आपल्याला जायचं. सांगतो आता उद्या सुट्टी आहे म्हणून उशिरा उठू नका. फक्त सकाळी लवकर उठा, तोंडावर थंड पाणी मारा, सूर्योदयापूर्वी उठा, गार पाणी मारा, बाहेर या, गॅलरीच्या तुमच्या घराच्या बाहेर या, उगवत्या सूर्याकडे एक क्षणभर पहा, आकाशाकडे उंच पहा आणि म्हणा, हर नजर को हंसने का हुनर सिखा जाऊंगा, हर चेहरे को हंसने का हुनर सिखा जाऊंगा, हर नजर को चीरने का हुनर सिखा जाऊंगा, हर चेहरे को हंसने का हुनर सिखा जाऊंगा, हर नजर को चीरने का हुनर सिखा जाऊंगा. यारों मैं इस दुनिया का वो संग तराश हूं, हर पत्थर को बोलने का हुनर सिखा जाऊंगा.